हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये। तर आजचा आपण व्हिडिओ नेहमीप्रमाणे इंटरेस्टिंग होणार आहे। तर आजचा व्हिडिओ आहे या चेअरवर। तर खूप जणांच्या घरामध्ये अशा प्रकारची चेअर उपलब्ध असते, सोफे असतात। तर जे क्लिनिंग सर्व्हिसिंगवाले असतात ते लोक इतक्या मस्त आणि इतक्या छान प्रकारे क्लीन करतात, तसंच आपण पण करणार आहोत। तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय यूज करून आपली ही चेअर एकदम मस्त चकचकीत केलेली आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आता ही माझी चेअर आहे। भरपूर प्रमाणात ह्या चेअरचा वापर होतो, कारण कंटिन्युअसली पीसीवर वगैरे काम करावं लागतं। तर सोहम पण कधी कधी खायला बसल्यावर काय अन्नाचे पदार्थ, काय ज्युसेस वगैरे पण पडतात आणि धुळीने घाण होते ही चेअर। तर चेअर कशी क्लीन करायची आहे ते तुमच्यावर शेअर करणार आहे। चला तर मग ह्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला बनवूया। तर ते फॉर्म्युला कोणता आहे ते तुम्ही पाहू। तर इथे एका बाउलमध्ये मी आपलं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे। तुमच्याकडे अवेलेबल असेल तो शॅम्पू नसेल तर डिशवॉशर घेतलं तरी चालेल। इकडे मी एक लिंबू घेतलेला आहे आणि हा मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलेले हा कॉस्टिक सोडा आहे, खायचा सोडा नाही आहे। तर हा सोडा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। बघा असा भरपूर आहे। तर हा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, हाताने ढवळून घ्यायचा आहे पाण्याला आणि त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचा आहे। कॉस्टिक सोडा नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा किंवा खायचा गोडा सोडा पण वापरू शकता, ऑप्शनल आहे। तर लिंबू पिळून घ्यायचा आहे व्यवस्थित पाण्यामध्ये आणि लिंबू पिळल्याच्या नंतर ना त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता मी अख्खा एक लिंबू पिळलेला आहे आणि शॅम्पू घालून घ्यायचा आहे। शॅम्पू नसेल तर तुम्ही डिशवॉशर किंवा आपलं डिटर्जंट पावडरसुद्धा यूज करू शकता। तर आता मस्त सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कॉस्टिक सोड्याने कपड्यांवरचे किंवा भांड्यांवरचे किंवा कोणत्याही वस्तूवरचे चिकट काळे डाग निघण्यासाठी किंवा तेलकट डाग निघण्यासाठी मदत होते, हे सगळ्यांनाच माहिती आहे। आणि आता हे जे आपण लिक्विड बनवलेलं आहे ते चेअरवर टाकून घ्यायचं आहे। म्हणजे आता बघा मी इकडे एका कॉटनच्या सहाय्याने आधी व्यवस्थित चेअर पुसून घेते, बघू शकता तुम्ही। आणि शॅम्पू आणि लिंबाचा आपण उपयोग क्लीननेससाठी केलेला आहे। लिंबाने सुद्धा घाणेरडे डाग जायला मदत होते, शॅम्पूनं सुद्धा, कारण हा एक सॉफ्ट फॉर्म असल्यामुळे मी इकडे शॅम्पूचा उपयोग करते। कारण खुर्ची किंवा सोप्यासारख्या वस्तू नाजूकच असतात, तर त्याच्यासाठी मी शॅम्पूचा वापर केलेला आहे। कलर वगैरे जाऊ नये किंवा काही आपल्या वस्तूंना खराबी होऊ नये म्हणून आधी पूर्ण जी चेअर आहे ती मस्त एका कॉटननं अशी पुसून घ्यायची आहे, सगळीकडं हे लिक्विड लावून घ्यायचं आहे। आणि आता इकडे मी हा ब्रश यूज करते, तुम्ही त्याच्याऐवजी दुसरा तुमचा भांडे घासायचा कात्या जो असतो तो पण यूज करू शकता। आणि असं थोडंसं रफ करायचं आहे, म्हणजे जेणेकरून खुर्चीवर जमा झालेली घाण निघायला किंवा जाण्यासाठी मदत होईल। बघू शकता तुम्ही एकदम हलक्या आणि सॉफ्ट हाताने खुर्चीवरची घाण किंवा जी सीट आहे ती पूर्ण व्यवस्थित अशी घासून घ्यायची आहे। सेम प्रोसेस जे आपले खुर्चीचे हँडल्स असतात त्यांना पण असं थोडंसं हलक्या हाताने रफ करायचं आहे, अगदी जोरात करायला नाही जायचं, एक स्क्रॅचेस पडतील। खुर्चीच्या मागच्या बाजूला सुद्धा ह्याच लिक्विडनं आपण साफ करून घेणार आहे। बघू शकता इकडे कॉटनचा उपयोग करते मी, मागच्या बाजूचं सगळं जे घाण झालेलं आहे क्लीन करण्यासाठी चा उपयोग करून सगळं जिथं जिथं तुम्हाला असं धूळ वगैरे वाटते तसं साफ करायचं आहे। कसं आहे माहिती का, आपण जेवढ्या घरामध्ये स्वच्छता ठेवतो किंवा स्वच्छ करतो घर, तेवढं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण असतं। तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपण, ज्या आपल्याला वाटतात की काही उपयोगाचे नाहीत किंवा काय करायचे साफ करून, पण नेमक्या त्याच खूप उपयोगाच्या पडतात। आता बाहेरून कोणी घरात आलं असतं आणि ही खुर्ची अशी मळलेली बघितली असतं तर नाव तर ते आपल्यालाच ठेवले असते। म्हणून थोडाफार वेळ काढायचा आहे, अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर आता इकडे साध्या पाण्याचा उपयोग करते, जे पाणी होतं ते मी टाकून दिलेलं आहे, म्हणजे स्टोअर करून ठेवलेलं आहे मी, नेक्स्ट टाईम पण मला ते उपयोगी येणार आहे। तर इकडे स्टोअर करून ठेवलेलं पाणी ठेवलं आहे मी आणि असं नॉर्मल पाणी घेऊन
नॉर्मल पाणी घेऊन पूर्ण चेअर परत एकदा क्लीन करून घेते, म्हणजे त्याच्यावर राहिलेलं जे आपलं लिक्विड आहे ते निघून जाण्यात मदत होते. तर थोडंफार क्लीन करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही एका कोरड्या कापडाने पण त्याच्यावर टॅप टॅप करून घेतलं तरी ते कोरडे कापड पूर्ण पाणी शोषून घेईल. आणि नंतर ही खुर्ची आपली एकदम क्लीन झालेली आहे. बघू शकता, तुम्हाला मी जवळून दाखवते. तर छान प्रकारे क्लीन झालेली आहे. याच्यामध्ये पाणी आहे. तर वरती मी पंखा चालू ठेवलेला आहे. तुम्ही पंख्याला वाळून घ्या किंवा मग उन्हामध्ये पण वाळवू शकता. अगदी छोट्या मोठ्या गोष्टी वापरून आपण खुर्ची मस्त क्लीन केलेली आहे. अगदी नव्यासारखी खुर्ची दिसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.